कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवार दिनांक 5 मे रोजी निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की सदर रस्त्याचे काम नगरपालिकेतील सत्ताधारी गटाशी संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून धारणगाव रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। रस्त्याचा अंतिम लेअर पूर्ण होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। धारणगाव रोडसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या आमदार निधीतून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। हा रस्ता कोपरगाव शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून येथे माल वाहतूक, शालेय विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते। अशा महत्त्वाच्या रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोपही करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार म्हणाले, विरोधकांची कामे अडवण्याच्या राजकारणात सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका, आमची जिरवण्याच्या नादात नागरिकांची जिरू नका असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील रस्त्यावरही मोठा खड्डा निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे अवघ्या 1-2 महिन्यापूर्वीच हा खड्डा सिमेंट कॉन्क्रीटने बुजवण्यात आला होता। मात्र अल्पावधीतच पुन्हा खड्डा पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये धारणगाव रोडचा जो रस्ता आहे, कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे यांनी त्यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपयाचा निधी या रोडासाठी आणला। आज आपण पाहत आहात की रोडाची काय परिस्थिती आहे आणि हा काम कोणी केला, हा जरी ठेका दुसऱ्याच्या नावावर असला तरी हा संबंधित काम कोणी केला, जो नगरपालिकेशी संबंधित आहे अशा माणसांनी केलं, जो आता सत्तेत आहे। इकडे रोज वारंवार ॲक्सिडेंट होऊ राहिले, रोज अपघात होऊ राहिले, शाळेला जाणारे मुलं असतील। आम्ही वारंवार नगरपालिकेला विनंती करू, पण आमच्या विनंतीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे। सध्या असं दिसतंय का विरोधी गटाच्या नगरसेवकाचं काम करायचं नाही, त्यांची जिरवायची आहे। ठीक आहे, आमची जिरवा, पण आमच्या जिरवायच्या नादामध्ये जनतेची नका जिरवी, आमची एवढीच आपल्याला विनंती आहे। आणि हा जो काम आहे तो लवकरात लवकर नगरपालिकेने करावा एवढी विनंती करतो, नाही तर येत्या काही दिवसात आम्ही याच रोडावर आंदोलन करू। त्या रस्त्यावर खड्डे झालेले आहे, खूप पाणी साचतं, नळाला पाणी आलं तरी साचतं, पावसाळ्यामध्ये बी साचतं। इथून लेडीज जाता येता, शाळेचे मुलं जाता, ते पडता, ऍक्सिडेंट होतं त्यांचं। एवढंच सांगायचं आहे आम्हाला, हे खड्डे बुजवायचे आणि तिथं आहे ना ते पाणी वाहत नाही, तिथं ते करायचं। कोपरगाव शहरामध्ये धारणगाव रोड हा रस्ता अतिशय गजबजलेला रस्ता असतो। या रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असती, शाळेच्या मुलांची वर्दळ असती आणि झोपडपट्टी भाग असल्यामुळं या ठिकाणी संजय नगर, सुभाष नगर, टिळक नगर या ठिकाणी लहान मुलांची वर्दळ जास्त असती। आणि ह्या वर्दळीमध्ये जो धारणगावचा जो रस्ता आहे, या रस्त्याचं जे काम केलेलं आहे, हे काम कोणी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे, या ठिकाणच्या नागरिकांना हे सगळं काही माहिती आहे। या ठिकाणचा जो रस्ता झाला, या रस्त्याचा एक लेअर तर त्यांनी खाऊनच टाकला। मग ह्या रस्त्याचा जो ठेका घेतलेला होता, हा ठेका कोणी घेतलेला होता आणि हा ठेका घेतला जरी मग त्यांनी काम का पुरं केलं नाही। आज परिस्थिती अशी झालेली आहे का या ठिकाणी जे खड्डे झालेले आहेत, या खड्ड्यामध्ये ज्या तारा उघडे पडलेल्या आहेत आणि इथं रोज ऍक्सिडेंट होतात। इथं रोज कोणी ना कोणी मोटरसायकलवाला पडतो, एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलाला वाचवण्यासाठी तो सुद्धा पडतो किंवा लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी विजा होतात। अशा पद्धतीने ह्या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। आणि हे जे काम केलेलं आहे माझ्या माहितीनुसार का आताच्या नगरपालिकेमधला त्या ठिकाणी जो नगरपालिकेमध्ये आता सत्ताधारी आहे आणि त्या सत्ताधाऱ्यापैकी एक कोणीतरी नगरपालिकेमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे। आणि हे असे काम करत असताना कोपरगावमध्ये एखाद्या ठिकाणी जर नळ कनेक्शन जर दिलेलं असलं आणि ते नळ कनेक्शन जर रोड क्रॉस करून जर द्यायचं असतं तर नगरपालिका परमिशन देते, पण ती परमिशन दिल्यानंतर त्या नगरपालिकेने ते ज्या खड्डे खणलेले आहे त्या खड्डे लवकर बुजवले जात नाही। त्या ठिकाणी 2-4 ऍक्सिडेंट झाल्याशिवाय नगरपालिकेच्या लक्षात येत नाही। हे असं का होतं कोपरगाव शहरामध्ये, याचं नागरिकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नगरपालिकेला जाब विचारलं पाहिजे। एवढंच बोल। आज कोपरगाव शहरामध्ये आपण पाहतो गेल्या 5 महिने झाले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या कोपरगावच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी हा इथं खड्डा झालेला आहे।
सदर खड्डा हा नगरपालिकेमध्ये जे लोक आज सत्तेमध्ये आलेले आहे, त्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन केले होते, या खड्ड्यामध्ये होड्या सोडल्या होत्या आणि हे कॉन्क्रीट बुजवलं, एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं। या ठिकाणी शेजारीच खड्डा असलेला तो भरला नाही आणि जो खड्डा त्यांनी कॉन्क्रीटने केला त्याची अख्खी खडी वरती आलेली, इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर इथं समोर एक हे जवळपास 10 लाखाचं हे कॉन्क्रीट केलेलं आहे, हे कॉन्क्रीट करत असताना हा सुद्धा खड्डा दिसला नाही त्यांना। म्हणजे एवढी अवस्था खतरनाक आहे कोपरगाव नगरपालिकेची। तर या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे अपघात होतात आणि या अपघातामुळे उद्या जर इन केस एखाद्याला काही झालं कमी आता त्या अपघातामध्ये याची जबाबदारी घेणार कोण? तर माझी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेला मुख्य अधिकारी असो किंवा नगराध्यक्ष असो यांना माझं एक सांगणे आहे का तुम्ही तुमच्या टॅगलाईनच्या हिशोबाने तुम्ही होड्या सोडून सत्तेवर आले, आज त्याच खड्ड्याचं काम किती करता तुम्ही म्हणता थांबायचं नाही, मग आता हे काम केल्याशिवाय तुम्ही थांबणार आहे का नाही? मला एवढं सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।